विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे, या लेक्चर मध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी पाहणार आहोत. मग काय पाहायचं या लेक्चर मध्ये? क्युरिओसिटी तर नेहमीच असते. मग इन केमिकल रिएक्शन रिएक्टंट कन्वर्टेड टू प्रोडक्ट, म्हणजे कोणतीही केमिकल रिएक्शन घेतली तर एखादा रिएक्टंट हा प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतो. मग आता प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झालाय याचा अर्थ काय हो? रिएक्टंट मध्ये एखादा केमिकल एंटिटी आहे ती प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाली आहे, म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन, दोन्हीचं तुटणं होऊन काहीतरी आपल्याला नवीन सबस्टन्स पाहायला मिळतो, काहीतरी नवीन पाहायला आपल्याला मिळतं. म्हणजेच प्रोडक्ट हा नेहमी नवीन असतो असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, मग प्रोडक्ट हा नवीन आहे, मग त्याला नवीन बनवण्यासाठी आपण काय करतो? एकतर ब्रेक करतो किंवा एकतर जोडण्याचं काम करतो. काय ब्रेक करतो? तर ह्या फॉर्म मध्ये आपण ब्रेक करतो केमिकल बॉन्ड्स, कोणामधले? रिएक्टंट मधले. आणि तेव्हा जाऊन ते केमिकल बॉन्ड्स नवीन बॉन्ड फॉर्म करतील कोणामध्ये? प्रोडक्ट मध्ये, आणि आपल्याला देतील एक नवीन एंटिटी. सर मग हे सगळं ठीक आहे, हे सगळं तुम्ही सांगताय, मग हे सगळं कशासाठी सांगताय? ठीक आहे, आता ह्या प्रोडक्टला फॉर्म करण्यासाठी कोणत्या प्रोसेसेस आहेत किंवा कोणती मेथड आहे, कोणता बॉन्ड ब्रेक होतो किंवा कोणता बॉन्ड फॉर्म होतो, हे क्वेश्चन तुम्हाला पडत नसतील का हो? 100% पडत असतील. त्याच्यामुळं प्रेझेंटिंग यू द न्यू कन्सेप्ट टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. आज आपल्याला पाहायचंय टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय, त्या किती टाइपच्या आहेत आणि त्याला आपण किती प्रकारे अभ्यास करू शकतो. ठीक आहे, त्या प्रोसेसेस पाहण्यासाठी आपण आपलं काम सुरू केलं. ठीक आहे, काय केलं? टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स आपण ओळखून काढल्या किंवा टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन आपल्याला दिल्या गेल्या. काय म्हणतात? केमिकल रिएक्शन्स क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स अकॉर्डिंग विथ नेचर अँड नंबर ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. म्हणजे रिएक्शनला 4 टाइप मध्ये विभागले गेले, त्याच्या नेचरवरून, त्याच्या टाइप्स ऑफ रिएक्टंट वरून किंवा त्याच्या टाइप्स ऑफ प्रोडक्ट वरून, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला 4 मेन सब टाइप पडले. कशाचे? टाइप्स ऑफ रिएक्शनचे. कोणकोणता? पहिला आहे कॉम्बिनेशन रिएक्शन, दुसरी आहे डिकम्पोजिशन रिएक्शन, तिसरी आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन, चौथी आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता ह्या रिएक्शन समजून घेण्यासाठी बघा पुस्तकात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिल्यात. ठीक आहे, त्या ऍक्टिव्हिटीज मी घेत नाहीये, त्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही वाचा, थोडंसं परफॉर्म करण्याचा प्रयत्न करा किंवा त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काय म्हणले ते पहा. त्या ऍक्टिव्हिटीचे मी काय करतोय? इक्वेशन घेतोय, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की नेमकं काय आहे. ती ऍक्टिव्हिटी तुम्हीही वाचून परफॉर्म करू शकता तुमच्या टीचर सोबत, किंवा तुम्हालाही वाचून त्या ऍक्टिव्हिटी कळतील, त्यामुळे मी तो स्किप करतोय. परंतु त्याचे इक्वेशन मी वापरतोय आणि त्या इक्वेशनद्वारे मी तुम्हाला समजावून सांगेन की नेमकं ह्या रिएक्शन काय म्हणतात, किंवा कॉम्बिनेशन कशाला म्हणायचं, डिकम्पोजिशन कशाला म्हणायचं, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, डबल डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं. ठीक आहे, अशा प्रकारे एक एक करून आपण त्या रिएक्शन समजून घेऊ. ठीक आहे, पहा फर्स्ट टाइप ऑफ रिएक्शन म्हणजे काय. मग फर्स्ट टाइप ऑफ रिएक्शन कोणता? एक कॉम्बिनेशन रिएक्शन. त्याला समजून घेण्यासाठी बघा मी कोणकोणते एक्झाम्पल घेतले. पहिले घेतलंय NH3 गॅस प्लस HCl गॅस गिव्स NH4Cl. काय? NH3 म्हणजे अमोनिया, HCl म्हणजे हायड्रोजन क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. बघा अमोनिया घेतला, हायड्रोजन क्लोराईड घेतला, भेटला अमोनियम क्लोराईड. म्हणजे काय झालं? NH3 आणि HCl या दोन्हीचं काय झालं? HH मिक्स झाले म्हणजे 4 H झाले, Cl मिळाला, N मिळाला, म्हणजे NH3 प्लस HCl NH4Cl. म्हणजे काय झालं? ते एकत्र झाले. ठीक आहे, हे लक्षात आलं. दुसरं बघा इक्वेशन, CaO प्लस CH2O गिव्स CaOH 2 टाइम्स प्लस हीट. बघा CO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, H2O म्हणजे वॉटर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्यांनी आपल्याला घेऊन दिले. जेव्हा आपण कॅल्शियम ऑक्साईड मध्ये पाणी टाकलं तेव्हा आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा प्रोडक्ट पाहायला भेटला. म्हणजे कॅल्शियम पण मिळाला आणि वॉटर पण त्याच्यात मिक्स झालं, म्हणजेच प्रोडक्ट आपल्याला कंबाईन झालेला दिसला. ठीक आहे, CO बघा ए ह्या साईडला एक, तिकडचे एक, म्हणजे तो कंबाईन फॉर्म मध्ये त्याचे वेगवेगळे फॉर्म आपल्याला झालेले दिसले का? नाही. आता बघा तिसरी इक्वेशन काय म्हणते? 2Mg प्लस O2 2MgO दिसते का? इथं पण 2Mg होते, इथं पण 2Mg, O2 इथं पण 2 होते, 2 होते, पण ह्या दोघांचं एकत्रीकरण झालं, कॉम्बिनेशन झालं आणि आपल्याला भेटला मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, जेव्हा मॅग्नेशियम एअर ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे येतो, म्हणजे एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, तो आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड देतो. ह्या सगळ्याला पाहून, ह्या तिन्ही इक्वेशनला पाहून तुम्हाला काय लक्षात आलं? तुम्ही म्हणता का म्हणजे काय झालं? ठीक आहे, काय लक्षात आलं? तुम्ही म्हणाल का रिएक्टंट्स कंबाईन टू फॉर्म प्रोडक्ट? म्हणू शकता का? म्हणू शकता, कारण रिएक्टंट हे कंबाईन झाले आणि त्यांनी प्रोडक्ट फॉर्म केला. ठीक आहे, म्हणजेच when 2 or more reactants combine in a reaction to form a single product, it is called as combination reaction.
म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिएक्टंट जेव्हा एकमेकासोबत मिळाले किंवा त्यांचं एकत्रीकरण झालं एका सिंगल प्रोडक्टला फॉर्म करण्यासाठी, तेव्हा त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, कॉम्बिनेशन रिएक्शन. ठीक आहे. टाइप्स ऑफ रिएक्शन मध्ये दुसरा टाइप कोणता, दुसरा टाइप होता डिकम्पोजिशन रिएक्शन. सेम कॉम्बिनेशन रिएक्शन घेताना आपण काय केले, त्याचे एक्झाम्पल पाहिले, त्याच्या प्रकारे आपण सेम इथे एक्झाम्पल घेणार आहोत. काय, CaO3 त्याला हीट दिली, त्याचं फॉर्म कशामध्ये झालं, CaO प्लस CO2 गॅसमध्ये. ठीक आहे. तशाच प्रकारे दुसरं एक्झाम्पल हायड्रोजन पेरॉक्साईड साठी. हायड्रोजन पेरॉक्साईड काय बाबा, आपण जर खर्चटलं वगैरे तर आपण त्याच्यावर हायड्रोजन पेरॉक्साईड टाकतो, काय, त्याच्यातले जीवजंतू मरून जाण्यासाठी. ठीक. मग त्या हायड्रोजन पेरॉक्साईडची रिएक्शन बघा, 2H2O2 लिक्विड फॉर्म मध्ये असतं हायड्रोजन पेरॉक्साईड, छोट्याच्या बॉटलमध्ये आपल्याला भेटतं. ते एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर ते काय होतं, वॉटर आणि ऑक्सिजनच्या फॉर्म मध्ये आपल्याला डिकम्पोज्ड झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. अशा प्रकारे आता मग तुमचं ऑब्झर्वेशन काय म्हणतं बाबा, ह्या दोन रिएक्शनला पाहून तुम्ही काय पाहिलं, रिएक्टंट हा एकच आहे पण त्याचं कन्व्हर्जन काय झाले, दोन प्रोडक्ट मध्ये झाले. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन काय म्हणते, सिंगल रिएक्टंट कन्व्हर्टेड और डिकम्पोज्ड इनटू टू प्रोडक्ट्स. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तिथे आपल्याला डेफिनेशन भेटली काय, द केमिकल रिएक्शन इन विच टू और मोर प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड फ्रॉम अ सिंगल रिएक्टंट कॉल्ड डिकम्पोजिशन रिएक्शन. म्हणजे ज्या केमिकल रिएक्शन मध्ये एकाच रिएक्टंट पासून दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट फॉर्म झाले त्या रिएक्शनला आपण डिकम्पोजिशन रिएक्शन असं म्हणतो. ठीक आहे. तिसरा टाइप ऑफ रिएक्शन डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आपण बघा आता सुरुवातीला एक एक्झाम्पल पाहिलं होतं, आपलं फेवरेट एक्झाम्पल कोणतं, CuSO4 प्लस Zn गिव्स ZnSO4 प्लस Cu. त्याच्यामध्ये काय झालं बघा, Zn2 प्लस आयन फ्रॉम झिंक टूक प्लेस ऑफ Cu2 प्लस आयन्स इन CuSO4. म्हणजे काय, Zn2 प्लस आयननी Cu2 प्लस ची जागा घेतली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. म्हणजे काय झाले बघा, CuSO4 ZnSO4 म्हणजे CuSO4 मध्ये Cu निघून गेला, Zn आला, म्हणजे Zn2 प्लस आयनने Cu2 प्लस आयनची जागा घेतली. म्हणजेच Znनी Cu ला रिप्लेस केलं, म्हणजे झिंकने कॉपरला रिप्लेस केलं. मग आपल्याला भेटली तिथून डेफिनेशन, आपल्याला भेटलं तिथून ऑब्झर्वेशन काय, एकाने दुसऱ्याची जागा खाल्ली. ठीक आहे. म्हणजे आपली जागा सोडून दुसऱ्याच्या जागी जाऊन बसणे म्हणजेच डिस्प्लेसमेंट रिएक्शन होय. हे सिंपल सरळ भाषेत झालं. तर मग आपल्याला आता सायंटिफिकली कसं प्रूव्ह करायचं, सायंटिफिकली सांगायचं कसं, द रिएक्शन इन विच प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इन कंपाऊंड taken by another more reactive element by formation of its own ion called displacement reaction. म्हणजे सिंपली काय, लेस रिएक्टिव्ह जी एलिमेंट असतो त्याची आयनची जागा मोर रिएक्टिव्ह जो आयन आहे कंपाऊंड मधला तो घेतो, असं त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे. आणि आपण त्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतो. मग आता लेस रिएक्टिव्ह कोण, मोर रिएक्टिव्ह कोण, हे आपण मेटलर्जी चॅप्टर मध्ये पाहूयात, कारण सायन्स इंटरकनेक्टेड आहे. त्याच्यामुळे आपण ते तिकडे पाहू की लेस रिएक्टिव्ह मोर रिएक्टिव्ह कोण आहेत. म्हणजेच लेस रिएक्टिव्हला मोर रिएक्टिव्ह डिस्प्लेस करतो, त्याच गोष्टीला आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतो. ठीक आहे. आता टाइप्स ऑफ रिएक्शन मधले आपण पाहूयात फोर्थ टाइप कोणता, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्याच्यामध्ये आपण हे उदाहरण पहिल्यांदा पाहिले. ठीक आहे. तेच उदाहरण आणखी एकदा, AgNO3 aqueous प्लस NaCl aqueous gives AgCl solid प्लस NaNO3 aqueous. अशा प्रकारे आपल्याला रिएक्शन पाहायला भेटली. आता तुमचं ऑब्झर्वेशन काय म्हणते बघा, पहा, AgNO3 आणि NaCl ह्याच्यामध्ये काय झालं, AgCl ला जाऊन भेटला. ठीक आहे. Ag कुठे गेला, Cl कडे, Na कुठे आला, NO3 कडे, आणि आपल्याला पाहायला भेटलं AgCl प्लस NaNO3. म्हणजे काय केलं, दोघांनी एकमेकाची जागा खाल्ली. कोण, Ag आणि Na. ठीक आहे. दोघांनी एकमेकाची जागा खाल्ली म्हणून त्याला आपण काय म्हणायचं, डबल डिस्प्लेसमेंट झाली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकानं कोणाची तर जागा खाल्ली म्हणजे डिस्प्लेसमेंट केली असं आपण म्हणलं, पण दोघांनी एकमेकाची जागा खाल्ली म्हणजे दोनदा डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे ह्यानं एकदा ह्याला डिस्प्लेस केलं, ह्यानं एकदा त्याला डिस्प्लेस केलं, म्हणून आपण त्याला डबल डिस्प्लेसमेंट म्हणायचं. मग आता त्याला सायंटिफिकली आपण कसं सांगायचं, डेफिनेशन आली काय, द रिएक्शन इन विच द आयन्स इन द रिएक्टंट्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. प्रेसिपिटेट जे फॉर्म करण्यासाठी रिएक्टंट जे असतात त्या रिएक्टंट मधले आयन्स एकमेकाला डिस्प्लेस करतात आणि प्रेसिपिटेट फॉर्म करतात, त्याच रिएक्शनला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतो. इथं विशेष लक्ष देण्यासारखं काय, प्रेसिपिटेट फॉर्म झाले बरं का.
एकमेकाला एक्सचेंज करून काय झालं, प्रेसिपिटेट फॉर्म झालं. म्हणून आपण त्या रिएक्शनला, तशा रिएक्शनला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स म्हणतो. ठीक आहे, हे झाले आपले सर्व प्रकार टाइप्स ऑफ रिएक्शनचे. ह्याचा क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला कसं लिहायचंय, पहिल्याला त्याची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल म्हणून अशा एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर लिहिणार. आता आपण पाहूया की समरिकल व्ह्यू काय म्हणतात. आपण ह्या रिएक्शन पाहिल्या, त्याची समरी काय म्हणते ते एकदा आपण पाहू आणि आपण ह्या लेक्चरची सांगता करू. मग टाइप्स ऑफ रिएक्शनची समरी काय म्हणते बघा. पहिली गोष्ट होती कोणती, कॉम्बिनेशन रिएक्शन. त्याच्यामध्ये आपण काय म्हणलं, 2 वा 2 पेक्षा जास्त पासून एक बनला म्हणजे 2 रिएक्टंट पासून एक, किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट पासून एक प्रोडक्ट बनला म्हणजे 2 वा 2 पेक्षा जास्त मिळून पासून एक बनला. दुसरी गोष्ट होती दुसरी रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन. त्याच्यामध्ये काय झालं, एकापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त बनले म्हणजे काय, एका रिएक्टंट पासून 2 प्रोडक्ट किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट बनले. तिसरी गोष्ट होती, तिसरी रिएक्शन होती डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय, एकाने दुसऱ्याची जागा खाल्ली म्हणजेच एका आयनने दुसऱ्या कंपाऊंड मधल्या आयनला डिस्प्लेस केलं, लेस रिएक्टिव्हला डिस्प्लेस केलं मोर रिएक्टिव्हनी, असं आपण म्हणलं. चौथी होती रिएक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय, एकमेकाने एकमेकाची जागा खाल्ली म्हणजे एकाने एक ह्या कंपाऊंड सोबत गेला तर दुसरा त्या कंपाऊंड सोबत गेला आणि एकमेकाने मिळून एकमेकाची जागा खाल्ली, तेव्हा झाली डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. अशा प्रकारे आपण पाहिले टाइप्स ऑफ रिएक्शन. आणि आपल्या ह्या लेक्चरला कसं वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.